सांग. हांव ॲडवोकेट अजय प्रभुगांवकर, प्रेसिडेंट फॉर इंटक. आमी आयज PWD लेबर सप्लाय सोसायटी जे कामगार जे आसा ते कितलेशींच वर्सां जालीं हांगासर कॉन्ट्रॅक्ट बेजिसाचेर आसा, थोडे टेम्पररी स्टेटस मेळ्ळा. तेंच्या खातीर एक तेंचे मेमोरेंडम दिवपा खातीर आमी आयज हांगा येयल्लेले. तुमकां खबर आसतली 14 एप्रिलाक आमी हांगा एक पब्लीक मिटींग घेतलेली पणजेन, आनी गोंयभरच्यान जे कामगार सोसायटी अंडर जे वर्कर्स कामाक आसा, एम्प्लॉईज, तेंच्यो व्यथा कितें आसा पळय त्यो समजून घेतल्यो. तेंचे इश्यूज आसात त्यो आजुनूय सरकारान सॉल्व केल्लेले ना. तांकां अक्षरशः फटयल्लेले आसा कॉन्ट्रॅक्ट बेजाचेर स्टार्टींग दवरून. कितलींशींच वर्सां डेली वेजीस काम करीत 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 तांकां लास्टाक 5 वर्सां पयलीं आमी एक अशेंच एजिटेशन स्टार्ट केल्लें आनी तुमी सगळे पत्रकार भावांनी आमकां सपोर्ट केलो तांकां. त्यामुळे तांकां टेम्पररी स्टेटस लागलो आनी 6 पे तांकां एक्सटेंड केलो. पूण खंय तरी 4.5 वर्सां जालीं तांकां अपेक्षा आसली की सरकार तांकां रेगुलरायज करतली म्हणून. आनी ह्या काळा भितर 2024 जग्गो वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जजमेंट जे येयलें तितूर सारकें क्लॅरिटी दिवन जजमेंट दिलां की कामगाराची पिळवणूक सरकारान तरी करची न्ही. आमी म्हणटा की फेर वेजीस मेळपाक जाय, तांचो अपलिफ्टमेंट जावपाक जाय, रेगुलर कायंड ऑफ नेचर गव्हर्मेंटान अपॉयंटमेंट दिवंक जाय. ह्यो सगळ्यो गजाली सुप्रीम कोर्टान ऑनरेबल सुप्रीम कोर्टान मेन्शन केल्ले आसा. एक एक्सपेक्टेशन आसलेलें की लोकहिता खातीर काम करपी हे सरकार हे सो मोठो आपूण कितें तरी इनिशिएट करतले प्रोसेस आनी हे कामगारांक रेगुलरायज करतले. एटलिस्ट तांकां रेगुलर पे जो आसा पळय, नो डावट टॅक्निकल कितें प्रॉब्लेम्स आसात, तांकां सोसायटी अंडर आसल्या कारणान हांगा घेवपाक कितें टॅक्निकल प्रॉब्लेम आसा ती गजाल वेगळी. पूण तांकां जो इक्वल पे जो आसा तो तांकां एक्सटेंड करतली अशी अपेक्षा आसलेली. म्हणजे एका सायडीन हे आमचे थोडे PWDचे लेबर सोसायटी वर्कर्स जे आसा ते काही डिपार्टमेंटांनी बिलिंगाचें काम करता, खुबशे क्लरिकल एक्टिविटीज करता, डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करता, तांकां मेळटा 6 पे. आनी रेग्युलर वर्कर जे आसा सेम नेचर ऑफ जॉब करता तांकां सारको रेग्युलर पे म्हणजे 7 पे विथ अपडेटेड तांकां DA जो आसा पळय तो सगळें तांकां मेळटा. सो असो डिस्क्रिमिनेशन जें आसा पळय तें जावचें न्ही. सुप्रीम कोर्टाचें जजमेंट सरकारान वेवस्थीत समजून घेवपाचें आनी तेंचेर जो कितलींशींच वर्सां अन्याय जाला, म्हणजे काही लोकांक जर 23 वर्सां जाल्या डिपार्टमेंटान अजुनूय ते टेम्पररी स्टेटसानू आसा आनी रेगुलर कायंड ऑफ जॉब करता. खंयच तेंचो कितें रिकॉर्ड ट्रॅक रिकॉर्ड खंय वायट ना तेंचो, एबसेंटिजम ना तेंचो, इरेग्युलर वर्क ना तेंचो, सगळ्या हितून अनब्लेमिश तेंचो रिकॉर्ड आसा. तरी आसतना गव्हर्मेंट तांकां कन्सिडर करना. ही आमकां व्यथा जी आसा पळय त्या दीस 14 एप्रिलाक सगळ्या कामगारांनी सांगली. आमी इमिजिएटली सांगलें तांकां की इनाफ इज इनाफ. आयज इनाफ इज इनाफ सगळे कडेन आसता पळय तसो हांगासरय ह्या क्षेत्रांनी इनाफ इज इनाफ म्हणून आमी त्या दिसा एक डिक्लेअर केल्लें आनी एक रिप्रेझेंटेशन दिवपाचें ठरयल्लें. आनी त्या अनुशंगान आयज आमी एक मेमोरेंडम हाडलेलो. PCक आमी आयज इन्वर्ट केला. आमी रावता PC वाट पळयता येतलो तो. आनी ती कॉपी दिवन इमिजिएटली आमी ऑनरेबल PWD मिनिस्टर आसा तेजे कडेन आत्तां उलयला, श्री दिगंबर कामत. तेंच्यांनी आमकां 1 ते 2 हेज्या मदीं सेक्रेटरीएटान आपयला. तांकां आमी रिप्रेझेंटेशन दितलें. सगळ्यांक पयलीं ऑपॉर्च्युनिटी दितले की हे सगळ्यो इश्यूज जे आसा ते रिजॉल्व करात. आनी एक प्रोटेस्ट म्हणून आमी एक सायलंट म्हणजे आझाद मैदानाचेर एक धरणां बसपाचें ठरलां. पीसफूल प्रोटेस्ट जस्ट टू एक्सप्रेस द इनकन्विनियन्स कॉज फॉर दीस पीपल. कोणाकूच त्रास करप ना, कोणाच्या अगेन्स्ट घोशणा ना, कोणाच्या विरोधान ना, सरकाराच्या विरोधान ना. फक्त तेंचे जे रायट्स आसा, तेंचे जे हिताच्यो गोश्टी आसा ती तांकां मेळपा जाय म्हणून एक सगळे कामगार गोंयभरच्यान म्हणजे पेडण्याच्या पासून ते काणकोण पर्यंत आनी वाळपयच्या पासून ते वास्को पर्यंत सगळे कामगार जे वेरियस गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी आसा. आता सध्या आमचे कडेन फक्त PWD वर्कर्स लेबर सोसायटीचे येयले अप्रोच जाल्या, काही RDAचे आमकां अप्रोच जाता, थोडे हेल्थ डिपार्टमेंटाचे अप्रोच जाता. सो आमची अपील सगळ्यांक आसा, 1 मे हो कामगारांचो दीस. तुमचे हक्क कितें आसा, तुमचे रायट्स कितें आसा ते आवाज उठोवपाचो दीस. आनी ह्याच दिसा तुमी सगळ्यांनी हांव अपील करता गोंयभरान जितले सरकारी डिपार्टमेंटान कॉन्ट्रॅक्च्युअल काम आसात पळय तांकां अपेक्षा आसा की आयज नाल्यार फाल्यां म्हजो मिनिस्टर म्हाका रेगुलर करतलो. तुमकां एकूच सांगूंक सोदता, तुमकां काही लोक अक्षरशः फटयतात त्या ट्रॅपान तुमी फसूं नाका. कितलेशेच वर्कर हे पळय हांगासर रिटायर जावपाक पावले तरी आजून ते रेगुलर जायना. सो आतां तरी मातशे जागृत जायात, तुमचे हक्क कितें आसा ते समजून घेयात. आमी पीसफूल तरेन सरकाराक रिप्रेझेंटेशन दिवयात. ना जाल्यार कायदेशीर रित्या खंय वचपा जाय त्या फोरमाचेर वचपाची सुद्दां इंटक तुमच्या वांगडा आसतलो हें हांव सांगूंक सोदतां. सो तुमच्या पत्रकार भावा मार्फत हांव सगळ्या वर्कर्सांक सांगूंक सोदतां की 1 मेक तुमी आझाद मैदानाचेर येयात. आमी ऑलरेडी परमिशनाक घातलां. एक पीसफूल प्रोटेस्ट सायलंट 9 to 5 सगळे थंय बसतले सगळे वर्कर्स.
आनी आमचो जो मोमेंटम आसा तो स्टार्ट करतले. आयज आमी पयलें रिप्रेझेंटेशन दिलां पीसीक आनी आतां दितले PWD मिनिस्टराक. आमकां अपेक्षा आसा की कामगारांचे हित हे सरकार जपतले, कित्याक सरकार म्हणटा न्ही आमी ह्या सगळ्या कामगारांचे सगळे हित पळयता म्हणून. आयज तुमी जर पळयत DA जर सेंटराक हायक जाय, DNS अलावन्स रोखडेच हांगासर टॉप लेवल ब्युरोक्रेट्स आसा पळय ते फायली मूव करता आनी ते रिट्रोस्पेक्टीव इफेक्टान आपल्याक इम्प्लिमेंट करून घेता. म्हणजे म्हागाई भत्तो तुमकां जर सेंटराक वाडलो तुमी हांगा मात सोडिना, तुमी तुमचो घेता आनी ह्या कामगारांक कोण पळयतलो? हेंचें हित पळोवपाक जाय. शेवटी जे आमचे टॉप शिकलेले ब्युरोक्रेट जे सेक्रेटरीएटान बसले पळय तेंची जबाबदारी आसा की जे ग्राउंड लेवलार जे काम करतात तांकां सुद्दां तेंचे रायट्स मेळपाक जाय, हे खातीर तेंची जबाबदारी आसा त्याचो शिक्षणाचो यूज करून घेवपाक. तुम्ही जर थंय बसून फक्त तुमचीच जर कामां करपाक लागले जाल्यार हांकां कोण पळयतलो? सोशल अपलिफ्टमेंट म्हणटा तें जावपाक जाय. त्या खातीर एक मुवमेंट हांगा सुरू करपाक जाय. आमी इंटकच्या बॅनरा अंडर आमी हे मुवमेंट स्टार्ट करतले आनी तेंचो हक्क तांकां मेळपाक प्रयत्न करतले. पीसफूल प्रोटेस्ट तुमी करताले म्हणल्यार पळय ते खंयच्या दिसा आसताले आनी हे 1 मे आसतले. 1 मे ऑलरेडी आमी पणजी म्युनिसिपल कॉर्पोरेशनाक परमिशनाक घातला. फक्त ते बसतले आमी. तो प्रोटेस्ट कोणाच्याच अगेन्स्ट असो ना, फक्त तेंचे हित म्हणजे थोडे डिपार्टमेंटाचे आमकां जे कॉन्टॅक्ट करतात पळय की आमकांय तुमकां जॉयन जावपाक जाय, तांकां सांगलां तुमी येयात, तुमचे आमी अंडरस्टँड करया. तांच्यो कितें इश्यूज आसा, तांचे अपॉयंटमेंट कशें जाले आमकां अजून खबर ना, ते अंडरस्टँड करून घेवपा खातीर 1 मेक आमी सगळ्यांक तालुका लेवल तुमी सगळ्यांक सांगला तुमी? येस. आतां सगळे जे आमी जमले पळय ते एक मनीस प्रत्येक डिव्हिजनाचो येयला. त्या दीस 14 मेक ऑलमोस्ट सगळे गोंयचे सगळे PWD लेबर सोसायटीचे जवळ जवळ 550 लोक ते आसलेले. आयज ते ठरयल्ले की एक मनीस धाडया, एक 15 ते 20 जाणांचें रिप्रेझेंटेशन दिवया आनी 1 मेक सगळे आमी हांगा जमतले. टोटल कितले जाणां कितें? टोटल ऑलमोस्ट 1700+ वर्कर्स आसात जे अजून डिप्रायव्ड आसा फ्रॉम देअर बेसिक रायट्स. तुम्ही कलेक्टरा कडल्यान हे घेतला परमिशन बी आता प्रोटेस्ट करता? आमी म्युनिसिपल कॉर्पोरेशनाक ऑलरेडी एप्लाय केला फॉर आझाद मैदान, कित्याक हो रॅली न्ही, आमी खंय ट्रॅफिक जॅम करना. सो लॉ अँड ऑर्डर प्रश्न दिना हांगासर. सो कलेक्टराचो 700 म्हणल्यार चड आहा म्हणून फिक्स तुमी कितें आसलें एक 300+ आमी एक्सपेक्ट करता हांगासर फर्स्ट मेक. सो ते आपले बेता मांडटले आनी वतले. खंय ट्रॅफिक जॅम जावचो ना, काय ना. फक्त येवन फक्त बसतले दिसत आपले विशय कितें मांडटले, कित्याक खंय ना खंय अंडर वन बॅनर आमकां एक्टीव येवचें पडटलें. नाल्यार प्रत्येक जाणांक दिसता की आपूण केन्ना ना केन्ना रेग्युलरायज जातलो, परमनंट जातलो आनी जेन्ना ताका कळना की आपूण परमनंट जावचो ना, तो म्हणतो तो रिटायर जाल्लो. हे दुर्दैव आमचें. तुमी आयज टायम घेतलेलो पीसीचो काय डायरेक्ट आयल्या तुमी? आमी ऑफिसीचो टायम घेवन आशिल्ले, आयज ताका डायरेक्ट मेळपा आयले, पण मिनिस्टराचो टायम घेतला आमी. कित्याक पीसी आतां मिटींग आहा काय कितें आहा तुमकां कितें सांगला तुमच्या? मिटींग गेला, येतलो हांगासर. येयला आमी ताका मेळून मागीर आमी ऑनरेबल मिनिस्टराक मेळटले. पण आमकां अपेक्षा आसा की ऑनरेबल मिनिस्टर ह्या कामगारांची व्यथा आयकून घेतलो आनी योग्य तो निर्णय घेतलो. सीएमाक मेळ्ळा तुमी केन्ना? ना, पयलीं हांकां मिनिस्टराक मेळ्ळा न्ही, तो आयकना जाल्यार मागीर सीएमा कडेन या. सीएमाक ती एवरी सॅटर्डे मेळटाली आं पयलीं. मेळटाली एवरी सॅटर्डे सेकंड सॅटर्डे. कन्सर्न डिपार्टमेंट. मागीर ओके, म्हजें नांव आर्या नायक, हांव डिव्हिजन 15तले. 5 वर्सां जालीं आमकां टेम्पररी स्टेटस मेळ्ळा. ताजे नंतर आमकां फक्त 6 पे इतलोच मेळटा आनी ताजे फुडें कांय ना. मागीर आमची पयर 14 एप्रिलाक सगळ्या फूल स्टाफाची जे सोसायटी स्टाफ आसा तांची सगळ्यांची मिटींग जाली आनी आमी अशें ठरयलें की हे फुडें व्हरपाचें. सो आमी डॉक्टराच्या मार्फत मेमोरेंडम रेडी केला आनी आज आमी तें सबमीट करपाक आयला. आमी सीएमाक एवरी सॅटर्डे सेकंड सॅटर्डे आमकां हॉलिडे आसता. सो आमी एवरी सेकंड सॅटर्डे सीएम सरा पासून मेळटा. सर आमकां रिस्पॉन्सूय करता आनी अशें करून दीस फुडें फुडें वचत आसा. सो आतां आमी सराक हें करून फुडें प्रोसिजर करपाक रिस्पॉन्स करता म्हणल्यार सरान कितें सांगलें? रिस्पॉन्स करता म्हणल्यार लास्ट टायम 10 वर्सां जाल्यार तांकां कन्फर्म करतले म्हणून न्यूजार पेपरार हे आयली पळय ड्युरींग आपले बजेटाक. सो आमी ताजे नंतर इमिजिएटली सराक मेळ्ळी. तेन्ना सरान सांगलें हे तुमकां न्ही तर हाजे खातीर थोड्यो टॅक्निकल हे आसा ते आमी डिस्कस करतले भितर आनी मागीर तुमकां सांगतले अशें. सो ताजे रोखडी सुद्दां विथ इमिडिएट इफेक्ट आमी केली सराक. तुमी सीएमाक कितले टायम मेळ्ळा अशें? आमी मोस्टली एवरी मंथ सेकंड सॅटर्डे सीएम तेन्ना सराक तुमकां अश्युरन्स कितें मेळटालें? करताच म्हणटा ते. सीएमच असं एक्सप्लेनेशन दिता जाल्यार तुमी प्रोसेस आसा म्हणटा. वो मेमोरंडम आमी केन्नाच सीएमा कडेन घेवन वचूं ना. आमी गेल्या ती फक्त वर्बली उलोवन गेल्या. वो आतां आमी ऑफिशियली तरी प्रोसेस प्रबोली गेल्या तर तुमचो डिमांड आहा न्हू, कितल्या वर्साचो डिमांड आहा. तेज्यार सीएम कांय तेंपा पयलीं दिगंबर कामतीच्या
पहिली सीएमाकडे द्या हे खाते आशिल्लें तेन्ना तुमी मेळ्ळा आणि त्यांना तुमी आशिल्लें तेन्ना आमी मेळ्ळा करतात म्हणटा जेन्ना आमी सरा कडेन उलयली की आमकां रेग्युलरायझेशन करुया प्रोसेस चालू आसा आमी करतलो अशें म्हणटा सो ही कितकी वर्सां सीएमओ जेन्ना अशें म्हणटा की टॅक्निकल कितें तरी आनी हें तुमकां न्हू तर तुमी मिनिस्टरा कडल्यान कितें अपेक्षा धरता सीएमओ स्वता सांगता त्याच खातीर आतां आमी सारकी ऑफिशियली जेन्ना वर्बली उलयता तेन्ना कांयच जायना न्ही म्हणून आमी आतां हो प्रोसेसान हें केला न्ही आमी प्रोसेस स्टार्ट केला तो एंड करपाक जर सरकार आयकना जाल्यार आमकां कोर्टाच्यो पायरी करची पडटली ती तयारी करतलो जाल्यार प्रोसेस तो पेपर वर्क आसपाक जाय ओरली वर्बली रिक्वेस्ट करून जालें आतां ओरली आनी वर्बली करप ना आतां कितें तो कायदेशीर पेपर वर्क करप नाल्यार तुमी कोर्टान वयतले 100% सरकार आयकना जाल्यार आमकां शेवटी कोर्टाक वयचें पडटलें जर कोर्टाचीच भाशा सरकाराक कळटा जाल्यार मागीर कोर्टाकूच चलोवनी सगळें कित्याक जाय सरकार आमकां बारीक लोकांचें आयकना जाल्यार थँक्यू थँक्यू